अनेकाचा संग न करी. आणि का कोणाचं नाही. अणिक कोणाचा न करी संग, अणिक कोणाचा न लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षील या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. निळा म्हणे धराल हाती तरी जालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. आणिक कोणाचा न करी मी संग, आणिक कोणाचा न करी मी संग. जेणे होय भंग माझ्या चित्ता. विठ्ठला वाचोनी नाईके मी कानी. विठ्ठला वाचोनी आणिक जे वाणी नाईके मी कानी आपुलिया. समाधानासाठी बोलावी हे मात, समाधानासाठी बोलावी हे मात. परी माझे चित्त नाही कोठे. जीवाहोनी मज तेची आवडती, जीवाहोनी मज तेची आवडती. आवडे ज्या चित्ती पांडुरंग. तुका म्हणे माझे तोची जाणे हित, तुका म्हणे माझे तोची जाणे हित. आणिकांच्या चित्त नेदी बोला. विठ्ठला वाचोनी आणिक जे वाणी नाईके मी कानी आपुल्या. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमाने आलेला
938 क्रमांकाचा अभंग असून 5 चरणांच्या या अभंगात तुकाराम महाराजांनी परमार्थाच्या निष्ठेच्या पद्धतीनं आपल्या जीवनात काय काय मी करणार आहे, काय काय करणार नाही याचे काही निर्णय आपल्यापुढे ठेवलेले आहेत. मोठ्यांच्या वाणीचा, मोठ्यांच्या कृतीचा, मोठ्यांच्या निर्णयाचा, मोठ्यांच्या संकल्पाचा हा आदर्श आपल्याला घेता येतो आणि जीवनात तो फार 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 महत्त्वाचा ठरतो. जीवन बदलून जातं, जीवनातले निकृष्ट भाग निघून जातात. फक्त आदर्श मोठ्यांचा, जे खरे मोठे आहेत त्यांचा. आणि खऱ्या मोठ्यांच्या मोठ्यातले मोठे म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तेव्हा त्यांच्या जीवनातले जे निर्णय आहेत ते निर्णय आपल्याला आज शिरसावंद्य आहेत. आपण त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी ऐकू, आपण त्यांच्या देवाशी भांडणाच्या गोष्टी ऐकू, आपण एखाद्या व्यवहारातला माणूस वाईट वागत असला त्याच्याबद्दलचे त्यांचे मत ऐकूया. आपण सगळं ऐकून ठेवूया. त्याचा आपल्याला उपयोग आहे, खूप उपयोग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कृपा करून, की मनुष्याला भविष्य जर सुधारायचं असेल तर मनुष्यानं विचाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्यांचा आदर्श घेऊन भविष्य भूत वर्तमान याचा विचार करून आपले निर्णय निश्चित करावेत. काही निर्णय निश्चित करावेत आणि आपल्याला जीवनात दुसरं काहीच करायचं नाही. आपल्या या निर्णयाशी आपण अडीक राहायचं, पक्क राहायचं. हा निर्णय कधी सुटला नाही पाहिजे. निर्णय निश्चित करायचे आणि निर्णयाचा निश्चय करायचा. निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागोही पुरुष व्याघ्र. तेव्हा निश्चय पक्का करायचा, तो निर्णयाचा करायचा आणि निर्णय करायचे ते फार विचारपूर्वक करायचे. विचार, निर्णय, निश्चय आणि त्याच्याकरता जीवनभर सावधान राहायचं. 4 सूत्र आहेत माणसाच्या जीवनात. तर हे कोणाचे करावेत? विचार कोणाचा घ्यावा? सासूबाईचा. सासूबाई साध्वी असतील तर जरूर घ्यावा, त्यांचं आमचं काही आकडं नाही आहे. कोणाचाही विचार घ्यावा, पण साधूचा विचार घ्यावा. साधूंच्या विचारातून साधूंचा निर्णय ऐकावा. तो निर्णय ऐकताना आपल्याला हे लक्षात येतं की हा फार विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, अशी गोष्ट आहे. कसं आहे, निर्णयाची जी कपॅसिटी माणसाची लागते ती थोड्या लोकांची प्रचंड कपॅसिटी असते. युद्धावर ज्या वेळेला सैन्य जातं ना, त्यावेळेला एक एक बटालियन एका कमांडरच्या आधिपत्यात असते आणि त्याला पुढची परिस्थिती पाहून, आपली ताकद पाहून, आपलं धैर्य पाहून, आपला दारुगोळा पाहून, आपलं युद्ध करण्याला योग्य स्थळ आहे का नाही सगळं पाहून पुढे जसा प्रसंग येतो त्याचा क्विक निर्णय घ्यावा लागतो. यावेळी त्याचा निर्णय जर बरोबर असला तर आपलं कमी सैन्य असून, कमी दारुगोळा असून त्यांचं जास्ती असेल त्याचा धुवा उडवता येतो. आणि जर निर्णय चुकला त्या कमांडरचा तर सगळं सैन्य खतम होतं आणि राज्य जातं, अशी गोष्ट आहे. म्हणून अशा वेळेला निर्णय फार महत्त्वाचा असतो. निर्णय महत्त्वाचा असतो. मानवी जीवनाचं असं आहे की मानवी जीवन एकतर आपल्याला प्रारब्धानं फेकून दिलं, इथे प्रारब्धानं पाठवलंय. त्या प्रारब्धाच्या पाठवण्यात आपल्याला आपण काही ऋणानुबंध घेऊन आलो. हात जोडून विनंती करून सांगतो, खूप बारकाईने ऐका ही गोष्ट. आपल्याला प्रारब्धाने पाठवलंय, कोणत्या गावात, कोणत्या घरात, कोणत्या कुळात वगैरे वगैरे सगळं, खुलासा जास्त विस्तार नाही. त्याप्रमाणे ऋणानुबंधानं पाठवलंय. आपल्या आईचा स्वभाव कसा असेल, वडिलांचा कसा असेल, बहीण भाऊ कसे असेल, पुढे बायको मिळाल्यावर ती कशी असेल, मुलं कशी होतील, शेजारी कसे असतील, व्यवसायातले ऑफिसातले लोक कशी असतील, मित्रमंडळ कसं असेल वगैरे वगैरे, ऋणानुबंधाने लोकांचे असतात. तर पहिल्यांदी गोष्ट आहे की प्रारब्धानं आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय
त्याचा आपल्याला नीट अभ्यास असला पाहिजे अगोदर, बरं का. अभ्यास तो कारण तुका, अभ्यास कारण तुका म्हणे त्याचा. त्याच्यानंतर आपल्याला ऋणानुबंधानं आलेली संगती कशी आहे. आपलाच भाऊ आहे आणि दारूच्या गुत्त्यावर गेल्याशिवाय राहत नाही, तर काय करावं. आणि आपलाच भाऊ आहे, भजन करून करून त्याच्या संगतीत आपला उद्धार होईल. कान्होबाचा उद्धार तुकोबांच्या संगतीत झाला त्याप्रमाणे. दोन्ही गोष्टी आहेत. संगती पहिल्यांदा काय तर पहिल्यांदा ऋणानुबंध, आपल्याला कशा स्थितीत आपण आहोत ते. काही स्थिती माणसाला अनुकूल असते. क्षेत्रात जन्माला येतो, देवाच्या मंदिराजवळ जन्माला येतो आणि 24 तास कानावर सगळं पडतं. दुसऱ्या वेळेत झोपडीत जन्माला येतो आणि सगळीकडे शिव्या, नारडा, ओरडण, मारामारी दृष्टीला येते. आता काय करणार, परिस्थिती येते. त्यानंतर आपल्या संगतीचं वलय कसं आहे यावर अवलंबून असतं. आणि त्यानंतर आपण जन्म घेताना आपण मागच्या जन्मातून आवडीनिवडी काय बरोबर आणल्यात. 3 गोष्टीनं जीवन घडतं. या 3 गोष्टीनं जीवन घडत असताना आपण परिस्थिती एकदम बदलू नाही शकत. पण आपल्या आवडीनिवडी जर चांगल्या असतील तर त्याचं पोषण आपण करू शकतो. आणि आवडीनिवडींचं पोषण करायचं असलं तर संगतीचा विचार करावा लागतो की कोणाच्या संगतीत राहायचं. त्यात थोडा चान्स असतो, परिस्थितीला नसतो. गरिबी असली तर गरिबीच असतील, श्रीमंत होत नाही माणूस. रोगी असेल तर रोगीच असतो, निरोगी होत नाही. आंधळा असला तर आंधळाच राहतो, डोळस होत नाही एकदम. परिस्थितीत पूर्ण पराधीन, पण संगतीत अर्ध पराधीन. बायकोचीच विचित्र संगती लागली, ती निभवावीच लागते. टाकूनच देता येत नाही, काहीच करता येत नाही. पण काही संगती माणसाला बदलता येते. म्हणजे संगतीत अर्धा चान्स आहे माणसाला. आणि आवडीनिवडीत मात्र पूर्ण चान्स आहे की आपली आवड कशी असावी. आपल्याला कांदा लसूण आवडतो का, आपल्याला गुटखा आवडतो का, आपल्याला हे आवडतं का, ते आवडतं का. ती संगती ती बदलावी आणि ती चांगल्याच्या संगतीत बदलते. चांगल्या आवडीनिवडीच्या भांडवलावर संगती बदलता येते आणि चांगल्या संगतीच्या भांडवलावर आवडीनिवडी बदलता येतात. आणि संगतीन आवडीनिवडी या दोन बदलण्यात जर आपल्याला यश आलं तर आपण पूर्ण परिस्थिती बदलून टाकू शकतो. भगवान आपल्याला सहाय्य करतो. जीवनाच्या विधायक बदलाची, विघातक स्थिती, संगती आणि आवड याचा त्याग करून विधायक आवडी संगती आणि ऋणानुबंध वगैरे किंवा आवडी संगती आणि परिस्थिती अशा प्रकारचं मनुष्य बदलू शकतो. परमार्थ हा आहे. परमार्थात पहिल्यांदा आपली आवड नीट असली पाहिजे. आपल्याला संत संगती आवडली पाहिजे, आपल्याला देवाचं नाव आवडलं पाहिजे, आपल्याला भगवंताचं ध्यान आवडलं पाहिजे, आपल्याला सज्जनांच्या सांगण्याप्रमाणे करणं आवडलं पाहिजे. आपल्या सगळ्या सवयी बाजूला फेकून देऊन ह्या गोष्टी आवडल्या की माणसाचा मार्ग सरळ सीधा हो गया, साधा सरळ झाला, अशी गोष्ट आहे. म्हणून गंमत आहे काय, म्हणून आहे की गाडीला ट्रॅक बदलायचा असला तर जपून या रुळावून त्या रुळावर जावं लागतं. त्याप्रमाणे आपल्या जीवनात आपण चाललंय, चलू द्या, आता असंच चालायचं, आता आपल्या नशिबाला चाललंय, काय करायचं, असं नाही बसायचं. तर निर्णय बदलण्याकरता, म्हणजे निर्णय करण्याकरता, निर्णयाचा निश्चय करण्याकरता, निश्चयाच्या वाटेवर पक्के पाय रोवून चालण्याकरता आणि शेवटपर्यंत जाण्याकरता आपल्या मनाचा थोडा करारी भाव लागतो. आणि त्या करारी भावात निर्णय अशा प्रकारचे असतात. राजकारणी लोकांच्या निर्णयाची पद्धत वेगळी असते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या निर्णय बदलण्याची किंवा करण्याची पद्धत वेगळी असते. नोकरशाहीतल्या लोकांची निराळी असते. पराधीनच आहे बाबा, आता आपल्याला काय करायचंय असं होतं. पण परमार्थाच्या दृष्टीनं जर निर्णय बदलायचे असतील किंवा करायचे असतील तर त्या ठिकाणी याच्यात संतांचा करारीपणा आपल्याला फार भक्कम आधार दिसतो. आणि त्यामुळे त्यांचे जे निर्णय आहेत ते एकदम नाही होत, आपल्याला हळूहळू होतील पण नक्की होतील, अशी गोष्ट आहे.
साधं चहाचं व्यसन माझ्याकडून सुटतच नव्हतं, काही केलं सुटत नव्हतं, कोणी सांगून सुटत नव्हतं. पण एका आमच्या स्नेहीनं एका मोठ्या महात्म्याकडे नेलं आणि त्या महात्म्याला सांगितलं की चहा पिता त्यांचा चहा सुटला पाहिजे. मग त्याने ज्या घरात आम्ही थांबलो त्यांना सांगितलं, कालिंदी इकडे ये. म्हणे काय? आजपासून यांनी चहा सोडलेला आहे बरं का, आज एकादशी आहे, यांनी आज चहा सोडलेला आहे. आता यांना छान दूध करून देत जा तू इथे आहे तोपर्यंत. लक्षात आलं? मला विचारलंच नाही, सांगितलं नाही, काही नाही सांगितलं. तो निर्णय ऐकला. मोठ्यांचा निर्णय आपल्याला बदलायला सोपा कसा जातो, त्याचा निश्चय कसा होतो याचं उदाहरण सांगतो आपल्याला. मी का कबूल करत नव्हतो चहा सोडायला? तर कोणी सांगितलं तरी माझं मन मला म्हणत होतं की अरे सकाळी उठल्यावर किती चांगला चहाचा वास येतो, किती आनंद येतो चहा फुरूर फुरूर करण्यात, आणि सोडायचं म्हणजे कसं शक्य आहे आपल्याला शक्यच नाही. पण ज्या वेळेला त्या महात्म्याने सांगितलं यांचा चहा आजपासून सुटलेला आहे, निर्णयच एकदम, त्यावेळेपासून चहा पिण्याची वासनाच झाली नाही. ही महात्म्याच्या बोलण्याची ताकद असते. म्हणून आपल्या जीवनात आपल्या निष्ठेत जर एखादा महात्मा असेल की या व्यक्तीच्या चरणावर माझी पक्की निष्ठा आहे, एखाद्याच संतावर असते, सगळे असते तर चांगली गोष्ट आहे ती, पण एखाद्या तरी असते, असावी, ती बनवावी आपण, ती आपण आधी बनवावी. तर अशी जर निष्ठा असेल आणि त्यांचा निर्णय एखादा असला, आपल्याकरताच नसतो त्यांचा, सगळ्याकरताच असतो. ते स्वतः करता दाखवतात आणि सगळ्याकरता त्यांचा असतो, आणि आपण त्यांच्या जवळचे असतो, मग आपल्याकरता पहिल्यांदा असतो. असा त्यांचा जो निर्णय असतो, तो निर्णय आपल्याला आपल्या कानातून शब्दरूपानं जातो, मनात त्या ठिकाणी घुसतो, बुद्धीचं परिवर्तन करतो, चित्ताला बदलवतो, आणि त्या सवयीला बाजूला ठेवून तो निर्णय आपल्या हृदयात जाऊन बसतो. अगदी छोट्या छोट्या चहासारख्या व्यसनापासून हे विश्व, हे जग खरं मानायचं का खोटं मानायचं, आजपासून विषयाचा पूर्ण त्याग करून आपण ब्रह्मचर्य जीवन जगायचं, असे मोठे मोठे जाडे निर्णय त्यांच्या आदर्शानं आपल्याला सहज होतात. ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण इतकी आहे की आजचा जो अभंग आहे तुकाराम महाराजांचा, हे तुकाराम महाराजांच्या अभंगात हे केलेले निर्णय त्यांच्या दृष्टीने फार किरकोळ आहेत, पण ते साधकांच्या प्रतिनिधित्वानं आपल्यावर महत्त्वाचे पांघरून त्यांनी हे निर्णय आपल्याला सांगितलेले आहेत. काय, परत बोलतो, त्यांच्या दृष्टीने निर्णय आहेत. अरे ज्यांना रात्रंदिवस हृदयात भगवंताचा संग आहे, त्याला मी आमक्याचा संग करीन न करीन याला काय महत्त्व? ज्याच्या वाणीवर विठ्ठल नाचतो आहे रात्रंदिवस, त्याला कोणाची वाणी ऐकायची कोणाची नाही, काय फरक पडतो? त्याला काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट पक्की आहे की साधकांच्या करता हे निर्णय आदर्श ठरतील, म्हणून साधक अवस्थेतच हे निर्णय करावे लागतात. सिद्धता झाल्यावर या निर्णयाची गरजच नाही, कोणाचा संग हो, त्याला काही बिघडतच नाही, त्याला काही बिघडत नाही, अशी गोष्ट आहे. तर साधक अवस्थेत हे निर्णय करावे लागतात. तर सिद्ध अवस्थेत असून साधकाची भूमिका घेऊन सगळ्यांच्या आदर्शाकरता हे निर्णय, म्हणजे तुकाराम महाराजांना जर आपल्याला हे निर्णय त्यांच्याकडून घेण्याकरता आदर्श ठरवायचा असेल तर त्यांना सिद्ध कोटीतलं समजायचं, आणि निर्णय घेताना आपण साधक दशेत घ्यायचे. म्हणजे एक साधक दुसऱ्याला सांगतो की मी असं करलंय, मग मी पण करतो तसं, अशी गोष्ट. खेळीमेळीच्या वातावरणात, मित्रत्वाच्या वातावरणात असा एक निर्णय घेता येतो, आणि खूप मोठ्याने आपल्याला एक निर्णय दिला, एक आदेश दिला आहे, तोही घेता येतो. कोणता जो पटेल तुम्हाला तो घ्या, पण परिणामाची कारण आहे ना. पार्श्वभूमी जास्त वेळ लावण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी निर्णय काय केला आहे, आणि कोणाचा न करीन मी संग, आणखी कोणाचा मी संगच करणार नाही, आणखी कोणाचं म्हणजे कोणाचं तरी करणार आहे आणि बाकी कोणाचं करणार नाही, असा अर्थ आहे. नाही तर मी
कुणाचाच संग करणार नाही असं म्हणले असते. शेवट परमार्थाचा असंच आहे, कुणाचाच संग नाही. न करी रे संग, राहे रे निश्चय. तिथं कुणाचा संग करू नको असं आहे ना. तू निश्चळ राहा. अरे देहाचा जिथे संग करू नको, मनाचा जिथे संग करू नको, बुद्धीचा संग करू नको, अहंकाराचा करू नको, निश्चळ राहा. म्हणजे फक्त आत्मस्वरूपाची एकरूप होऊन राहा, असं त्याचा अर्थ होतो की नाही. सगळा अभंग तो पाहायला तर तिकडे जात नाही. परंतु आणिक कोणाचा न करी मी संग, हा जो निर्णय आहे तो साधकाला झेपणारा आहे. साधकाला एकदम मन बुद्धी चित्त अहंकार सोडून देणं, आत्मस्वरूपी एक रूप राहतो. म्हणून काय मला काही कळतच नाही तुम्ही काय म्हणता ते. तर आणिक कोणाचा न संग करी संग, तर हा उपदेशही आहे, हा स्वतःचा निर्णय पण आहे, आणि ही साधनेची दाखविलेली वाट आहे. साधनेची सर्वसामान्यांना दाखवलेली वाट आहे. साधक जे निष्ठेनं तुकाराम महाराजाकडे पाहतील त्यांच्याकरता तो उपदेशात्मक निर्णय आहे. आणि मित्रत्वानं साधक साधक म्हटलं की हे आपलं खेळी मिळे नाही, आपला असं करायचं, मी असं ठरवलंय मग मी पण करतो, आपण दोघंही करू, अशा अर्थाने. तर आणिक कोणाचा न करी मी संग, कोणाचा न करी, आणिक म्हणजे कोणाचा न करी संग हे इथे सांगितलंय महाराजांनी पुढे उत्तरार्धात. म्हणजे याच्यावरून कुणाचा संग करी हे उत्तर आपल्याला काढावं लागतं. लक्षात आलं का? काढावं लागतं हे उत्तर. तर आणिक कोणाचा न करी मी संग, जेणे होय भंग माझी चित्त. माझं चित्त भंग पावेल अशा प्रकारच्या कोणाचाही मी संग करणार नाही. आणि माझं चित्त भंग पावणार नाही असे जे असतील त्यांचा मी संग करीन, अशी गोष्ट आहे. भजनाला निघालेल्या माणसाला जर वेश्यागृहाकडे चल असं एखादा म्हणला तर त्याला काय होईल? तो जाणार नाही. त्याला काय बोलेल हा भाग सगळ्या नंतरचा, पण पहिल्यांदा त्याच्या मनाला भयंकर शाप, अरे रे 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 काय संगती मिळाली मला याची, कशाला आलो मी याच्याबरोबर, असं होईल ना. असं होईल. याचा अर्थ काय झाला? चित्ताचा भंग झाला. तर अशी गोष्ट आहे की ज्याचं चित्त वाईट मार्गाला चालतं त्याच्या चित्ताचा वेळोवेळी भंग करून त्याच्या चांगल्या रस्त्यावर त्याला आणावं. आणि ज्याचं चित्त चांगल्या याच्यावर चालतं आहे त्या चित्ताला कधी भंग करीत जाऊ नये. फार मोठं पाप असतं. एखाद्या पतिव्रतेला आपल्या पतीचं देव म्हणून चिंतन करीत असलेल्या स्त्री पुढे जर एखाद्या व्रात्य स्त्रीचं वर्णन आपण करायला लागलो तर तिच्या चित्ताचा भंग होतो. एखाद्या व्रात्य स्त्रीच्या जवळ पतिव्रतेचं वर्णन आपण करायला लागलो तर तिच्याही चित्ताचा भंग होतो. पण तिच्या चित्ताचा भंग करणं दोष नाही, हिच्या चित्ताचा भंग करणं मात्र महान दोष आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून माझ्या चित्ताचा भंग होतो. तुकाराम महाराजांना म्हटलं, तुमचं असं कसं चित्त आहे की त्याचा काही लोकांच्या संगती केल्यानं भंग होईल? असं कोणतं आहे? तुकाराम महाराज म्हणतात की एक लक्षण आहे की आपल्या चित्ताला आवडीनिवडी काय आहेत, चांगल्या वाईट ते आपण नंतर बघू. आवडीनिवडी काय, आणि त्या आवडीनिवडीच्या विरुद्ध एखाद्याने जर आपल्या संगतीत आला, विरुद्ध आवडीनिवडीचा माणूस जर आपल्या समक्ष आला संगतीत, तर आपल्या चित्ताचा भंग होतो. त्याचं बोलणं ऐकून, त्याचा चेहरा पाहून, त्याची चंचलता पाहून, त्याची कृती पाहून, त्याची हालचाल हावभाव पाहून, चेहऱ्यावरचे भाव हावभाव, डोळ्यातले त्या ठिकाणी पाहून, हे सगळं पाहून आपल्या चित्तात भंग होतो की आज आपल्याला आपला बॅड लक लागला, आज आपलं पाप आडवं आलं म्हणून या माणसाच्या संगतीत आपण आलो. ज्याच्यासारखी संगती त्याला आवडते हा नियम आहे. पण हा नियम परमार्थातल्या माणसाने विशेष कटाक्षानं पाळायचा असतो. कारण इतर गोष्टी जाऊ द्या व्यवहारातल्या, ते सांगत नाही मी, वेळ घेत नाही त्याच्याकरता. पण परमार्थाच्या माणसानं विरुद्ध स्वभावाच्या माणसाची जर संगती घडली
आणि त्यानं जर चित्ताचा भंग झाला तर ते चित्त परत ठेप्यावर येत नाही. बिथरलेलं जनावर जर कोणी बुजवलं काहीतरी ह्या करून तर ते लवकर ताळ्यावर येत नाही ते, अशी गोष्ट. म्हणून बिथरलेलं मन आहे आपलं, ते हळूच एखाद्या याच्यावर स्थिर होतं, परमार्थाच्या मुद्द्यावर, नामस्मरण करणं, संतांची सेवा करणं वगैरे वगैरे. आणि त्या आधीच बिथरलेलं असतं, बळच त्याला आणलेलं असतं चुचकारून, आणि एखाद्याने जर ते फटाकडा वाजवला त्याच्यासमोर तर ते अजून बिथरतं बघ. म्हणून विरुद्ध आवडी निवडीच्या माणसाची संगती आपल्या अंतःकरणातल्या आवडीनिवडीचा भंग करणारी असते, आणि मग या माणसाला संसारही सुचत नाही, परमार्थ सुचत नाही. अशा प्रकारचं चित्त भंगलेलं जर भंगलं गेलं, म्हणजे त्याचे चिथऱ्या जर त्या ठिकाणी झाल्या, त्याचं चंचल झालं, ते व्याकुळ झालं, ते निर्णय करीन असं झालं, तर आपलं सगळं बिघडलं. म्हणून माझ्या चित्ताचा भंग ज्याच्याकडून होईल अशा व्यक्तीचा संग मी करणार नाही, हा तुकाराम महाराजांचा फर्स्ट निर्णय, डिसिजन. हो, मग काय करीन? माझ्या चित्ताचा भंग होणार नाही, माझं चित्त शांत होईल. माझ्या चित्तात असलेली आवडे ज्या हरी काय माझी या जातीचे मदत भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे. मला हरी अंतरातून आवडतो ना, मग त्याला आवडत असला तर मग माझं त्याचं जुळलं. मला गाणं आवडत असलं, तुम्हाला गाणं आवडत असलं, माझं तुमचं जुळलं, मग आपण संगीतात भजन करू. आपण मला जर चांगला कपडा आवडत असला आणि घ्यायचा असला, तुम्हाला आवडत असला आणि घ्यायचा असला, चला आपण चांगल्या दुकानात जाऊ. व्यवहार परमार्थ दोन्ही पण. तर तुकाराम महाराजांच्या या निर्णयाचा आदर्श आपण करावा. त्याचं कारण असतं की संगतीनं जीवन बिघडतं पण आणि सुधारतं पण. आपल्या आवडीचा परिणाम त्या आवडीचं अनुसरण करता करता आपल्याला मिळतो. आपण भजन करायचं, भजनाची आवड लागली, भजनाचे लोक मिळले की चालेल. म्हणजे संगतीतून आवडीचं पोषण होतं आणि आवडीतून संगतीचा निर्णय ठरतो. आवड आणि संगती या दोन गोष्टी एकमेकावर निर्भर आहेत, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला जे आवडतं ते ज्याला आवडतं त्याची संगती केली की त्या आवडीची वस्तू आपल्याला मिळत राहते, आणि त्याच्यातून आपली आवडीची वस्तू मिळून त्याचे जे बेनिफिट्स असतील पुढचे ते सगळे आपल्याला आपोआप मिळत राहतात. त्याला काहीच करावं लागत नाही. आणि आपल्या आवडीच्या विरुद्ध माणसाची संगती झाली की त्याच्या आवडीनिवडी असतात, मग आपल्याचा भंग होतो. मग आपल्याला सुधरत नाही, त्यामुळे आपण व्याकुळ होतो एक, किंवा आपल्या आवडी कमी कमी होत जातात आणि संगतीतून त्याच्या आवडीचं रोपण आपल्या हृदयात होतं. मग आपलं भजन सुटून जातं, मग आपल्याला गुटखा खावं वाटतं, मग आपल्याला हॉटेलात जावं वाटतं, मग काही जिभेचे चोचले करावे वाटतात, आपल्याला अजून कुठेही जावं वाटतं. तर आपल्या आवडीनिवडी बदलू नाहीत. आपल्या चांगल्या आवडीनिवडी असतील तर त्याचा भंग होऊ नये याकरता संगती तत्सदृश करायची असते. म्हणून तुकाराम महाराज संगतीला इथे चित्त देतात. आणि हा सगळा अभंग असाच आहे की काही शरीराच्या निमित्तानं काही निर्णय, काही निर्णय, काही श्रवणाच्या म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीने काही निर्णय, काही कर्मेंद्रियांच्या दृष्टीने निर्णय, काही भावनेच्या दृष्टीने आहेत, काही बुद्धीच्या दृष्टीने आहेत. तर आपली बुद्धी सावध असण्याकरता आपल्याला सत्संगती पाहिजे. आपलं मन भक्तिमय असण्याकरता त्याला भजनानंदी साधूची संगती पाहिजे. आपली इंद्रिये ताब्यात राहण्याकरता आपल्याला वैराग्यवान पुरुषाची संगती पाहिजे. आणि आपल्या शरीराची त्या ठिकाणी स्थिती पहिल्यासारखी राहण्याकरता परमार्थाच्या वातावरणात असणाऱ्याची संगती आपल्याला पाहिजे. हे निर्णय त्या. आणि एक एक निर्णय असं सांगितलं. पहिला काय सांगितला? आणि कोणाशी न करी मी संग, मी त्याचा संग करणार नाही. कोण? जेणे होय भंग माझ्या चित्त. तुकाराम महाराजांचं चित्त असं परमेश्वराकडे लागून राहिले, 24 तास लागून राहिले.
ते सतत चिंतन करत आहे. मग तशी संगती असली तर आहे, त्याने दुसरंच चिंतन मांडायचं, मग नाही. म्हणून मी त्याचा संग करणार नाही की जेणे माझ्या चित्ताचा भंग होईल. म्हणजे माझं चित्त जसं आहे तसं ज्याचं आहे त्याचा मी संग करीन. ज्याचं चित्त दुसऱ्या प्रकारचं आहे त्याचा, मग तो जातीचा कोणताही असू दे, तो वयाच्या कोणताही असू दे, तो कसाही असू दे, ते चालेल मला. पण त्याच्या चित्ताचा विषय माझ्या चित्ताचा विषय, त्याच्या चित्ताची आवड माझ्या चित्ताची आवड, आणि त्याच्या चित्तानं घेतलेले निर्णय माझ्या चित्तानं घेतलेले निर्णय याच्यात समन्वय पाहिजे. ही अट आहे. तुकाराम म्हणत फार मोठे संत आहेत म्हणून त्यांचेही निर्णय असं समजू नका. आपण जिथे आहोत, जसे आहोत, जेवढे आहोत, त्या पद्धतीनं आपण या निर्णयाचा जर आदर केला आणि आदर्श केला तर आपली गती याच जन्मात फार पुढे जाईल, खूप पुढे जाईल. आणि यावर दुर्लक्ष दिलं तर गती चालण्याचं गोष्टच आहे, गती मागे येईल अशी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाची संगती करताना, संगती शब्दाचा अर्थ इथं सहवास आहे बरं का, सहवास आहे. संगती म्हणजे त्याच्या ताटात जाऊन जेवायचं, अमुक करायचं, तमुक करायचं असं नाही. सहवास. 8 दिवस आम्हाला या सप्ताहाला जायचं किंवा 4 दिवस या लग्नाला जायचं. आता जाऊया का बरोबर? आपल्या दोघांच्या मध्ये गाडी करू काय? एकाने म्हणाय, हां करा, देऊ आपल्या याच्याप्रमाणे, वाट्याप्रमाणे काय येईल ते. पण तिथं थांबायचं व्यवस्था कशी करायची? आपण एकाच रूममध्ये थांबू ना, थांबू. ही सहवासाची पद्धत आहे. एखादा माणूस आला, त्याचं काम असलं किंवा आपलं काम असलं, आपण बोलवलं, 2 मिनिटं बोललं आणि गेला, याचा भाग वेगळा आहे. असे अनेक संगती येतात आणि जातात, क्विक येतात. आपण जसे रस्त्याने चाललो, भरभर झाडं मागं जातात, पुन्हा यायला लागल्यावर पुन्हा इकडून इकडे जातात. कोण बघतो त्या झाडाखाली? कोण बघतो? पण एखाद्या झाडाखाली जर 2 तास थांबायचं असलं आणि ते झाड जर हिवराचं असलं तर आपली काय गती? बाई, हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली, विकल्प निर्माण होतो. ते झाड बिबीचं असलं, ते झाड जे उठतं आपल्याला. म्हणून झाड पाहून बसावं, लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली, अशा प्रकारचं बसावं. तर 2 तास थांबायचं असलं तर कोणत्या झाडाखाली विचार करावा. पण रस्त्यानं बाजूने झाडं किती आहेत, काय, त्याचा काय विचार करायचा? सटकन माणूस जातं तिथून. त्याप्रमाणे जीवनात धावत्या संगती आणि स्थिर संगती, तर न करी मी अनेकांचा संग म्हणजे असा स्थिर संग करणार नाही. हां, एखादा विचित्र विषयाचा माणूस असला आणि आपण त्यांनी आपल्याला एक गाडी केली, आपल्याला निम्म्या खर्चात जाणं असं वाटलं, पण जाताना तो सिगारेट फुंकीत बसला ना, आपलं सगळं स्टेरिंग त्यांनी भरलं तर काय उपयोग त्याचा? मग त्याला म्हणायचं नाही, ते आमच्या इकडचे माणसं आहेत ना, ते थोडे विचित्र स्वभाव, त्यांना कुठेही थांबावं लागतं. मग तुमची उगाच गडबड होईल, तुम्ही तुमच्या सोयीने जा, आम्ही आमच्या सोयीने येऊ. आणि एखादा साधू महात्मा असेल आणि तो म्हणतो, येता काय आमच्याबरोबर? महाराज, खूप मोठा प्रसाद होईल तुमचा. किती जागा आहेत? इतक्या. ठीक आहे, येतो. मग जाता सत्संग घडतो, काही प्रश्न विचारता येतात, काही त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे सांगितलं जातं, आणि उतरताना डोळ्यात पाणी आणून आपल्या सहवासात 2 तास 2 मिनिटासारखे गेले हो, काय अशी गोष्ट. तर संग करणं म्हणजे सहवास करणं. तुकाराम महाराजांना जेणे माझ्या चित्ताचा भंग होईल त्याचा संग मी करणार नाही, यात अध्याहृत असा अर्थ आहे की जेणेकरून माझ्या चित्ताला आनंद आणि समाधान होईल अशा साधूचा संग सतत करायला मी लालायित आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याचा संग मी करणार नाही की चित्ताचा भंग होईल. म्हणून जीवनात आपला निर्णय करताना सुद्धा आपणच असाच निर्णय करायचा आहे की आपल्याला परमार्थाला, कल्याणाला, सात्विकतेला, शांतीला लागेल अशा प्रकारचा संगच आपण करावा. आपली आवड निवडही तशीच बनवीत जावी संतांच्या वाङ्मयातून, आणि आपण संगती पण तशीच करावी. कारण संगतीनं मनुष्य फार बिघडतो अशी गोष्ट आहे. सुधारायला वेळ लागतो, पण बिघडायला मात्र वेळ लागत नाही. ही अंडरलाईनची बात आहे अशी गोष्ट आहे. म्हणून
आणि का कोणाचा न करी मी संग, जेणे होय भंग माझ्या चित्ता. कसा भंग होईल? तर तो संगती केल्यानंतर पहिल्यांदा तो जे जे बोलतो, बडबड करतो, ते आपल्याला ऐकावं लागतं. आपल्यापेक्षा काही ज्ञानाच्या गोष्टी असल्या चांगलं वाटतं, पण फालतू बोलायला लागल्यावर काय चांगलं वाटतं हो? काही चांगलं वाटत नाही. म्हणून चित्ताचा भंग करणाऱ्या विचित्र स्वभावाच्या माणसाला भेटण्यातून काय काय कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचं कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, विठ्ठला वाचवणी आणि कजे वाणी नायके मी कानी आपुली. कारण संगती केली, हे सगळे निर्णय एकेका चरणातले वेगळे वेगळे पण लावता येतात, की मी कोणाची संगती करणार नाही, मग मी कोणाचं बोलणं ऐकणार नाही. अरे संगती करणारा बोलतोच, आणि बोलत बसलो एखाद्याशी आपण की संगती होतीच. मग बोलत बसलो तो कोण आहे, त्याच्या सवयी कशा आहेत, त्याची व्यसनं कशी आहेत, त्याच्या बोलण्याची पद्धत कशी आहे, आवडीनिवडीप्रमाणेच तो बोलतो ना. तर माझ्या चित्ताला भंग कशाचा होतो? तो विठ्ठला वाचून बोलायला लागला की माझा भंग झाला. सांगा कोणे गावी हा विठ्ठल आहे, हा विठ्ठल सांगा. पांडुरंग कसा आहे, पांडुरंग कांती दिव्य ते दिव्य, त्याचं वर्णन करायला. हां, मग ठीक आहे. मग त्या आता भंग कसला होईल? आता चित्त तर उछाल मारील, चित्त उड्या मारील आता. म्हणून विठ्ठला वाचून जर कोणी वाणी फालतू बोले, त्याच्यात खूप चिंतन येईल. वाणी फालतू बोलणं म्हणजे काय काय ते? खोटं बोलणं आहे, अपशब्द बोलणं आहे, कोणाची तरी निंदा करणं आहे, कोणाच्या उचापती करणं आहे, कोणाच्या प्रपंचातलं आतलं बाहेर काढून त्याचा विचका करून दाखवणं आहे, सगळंच आहे. काय करायचं? आपल्याबद्दलही त्यांनी सांगायचं नाही जास्त, दुसऱ्याबद्दलही सांगायचं नाही, निगेटिव्ह सांगायचं नाही, पॉझिटिव्ह असलं तरी व्यवहारातलं फार सांगायचं नाही. सांगायची वेळ आली तेवढ्या पुरतं 2 वाक्य बोलले, कोणालाही बोलावे लागतात. पण विठ्ठला वाचून ज्याची वाणी व्यवहारात निंदास्तुती करण्यात रंगलेली आहे, ती वाणी मी माझ्या कानातून ऐकणार नाही. मग काय करायचं आता काय? आधी आपल्याला सांगितलं ना, सहवास, गाडीत एकत्र जायचं, रूममध्ये एकत्र उतरायचं, हे नको करायला. अजून काय असतं? अजून असं असतं, बायका भेटतात, मित्राला भेटले, आणि मग तो इकडं गेलो, त्याच्या सोयरिकेचं काम होतं, मग त्याने मध्ये फेंद्या घातला, मग त्याला असं नीट मुंडक्यावर पाडलं, हे झालं असं तो सांगायला आणि बडबड करायला. आणि आता बडबड करायची सोय सोपी झाली, फोनवर किती काही बोलतात लोक एकमेकांशी, कुठे भेटायची गरजच नाही. मग अशा वेळेस सांगावं लागतं की जरा मला लॅट्रिनला लवकर जाणं अर्जंट आहे, मी परत बोलतो तुमच्याशी. टाळण्यातलं सभ्यपणाचं बोलणं हे असेल, मी परत करू का तुम्हाला, 5 मिनिटांनी परत फोन करतो. म्हणायचं असं असतं की मूर्खा, फालतू बोलण्याला मी काय मोकळा आहे काय तुला, पण असं बोलता येत नसतं, म्हणून परत करतो. म्हणजे फोनवर किंवा प्रत्यक्ष आपल्या मनाचा भंग, चित्ताचा भंग होईल असं हे सगळीकडे लावायचं. एक पहिल्या चरणात आलं ना, तेणे होय भंग माझ्या चित्ता, हे सगळीकडे लावायचं. विठ्ठला वाचून माझ्या चित्ताला भंग करणारी जी वाणी आहे ती मी माझ्या कानानं ऐकणार नाही, अशी गोष्ट आहे. कशाला? आता विठ्ठल म्हणजे नुसतं विठ्ठल नाही, विठ्ठलाच्या संबंधात, परमार्थाच्या संबंधात, साधूच्या संबंधात, तीर्थयात्रेच्या संबंधात, मानवी जीवनाच्या कल्याणाच्या संबंधात हे विठ्ठला वाचून. अशा प्रकारचा मनुष्य आपल्याशी बोलत बसला तर त्याच्याशी मी तास बोलत बसेन, पण तो दुसरं फालतू काही बोलेल तर मी त्याला म्हणेन, माफ करा, मला आज जरा खूप घाई आहे आणि महत्त्वाचे निर्णय माझ्याकडे आहेत, म्हणून मला जावं लागतं आहे. आपण मुद्दाम भेटू, मी येईन ना तुमच्या इथं, याचं तुम्ही या माझ्या तिथं, मी निमंत्रण देतो, आज संध्याकाळी 6 वाजता या माझ्याकडे, बोलत बसू आपण. काही करायचं नसतं, पण हे असं बोलण्याची पद्धत असो. तर विठ्ठला वाचून जी वाणी आहे की जी वातावरण बिघडवते, जी मन बिघडवते, जी वाणी बिघडवते, जी संबंध बिघडवते, जी साधना बिघडवते, जी कल्याण बिघडवते, अशा प्रकारची वाणी आपल्या कानानं जेवढं न ऐकेल तेवढंच त्या ठिकाणी चांगलं. त्यापेक्षा एकांतात हरिहरी करीत बसावं.
सत्संगती त्याच्या विरुद्ध असते. संत पवित्र झालेले असतात म्हणून त्याची संगती चांगली असते. संतांची वाणी देवाबद्दल बोलते म्हणून चांगली असते. आणखी काय? समाधानासाठी बोले न हे मात. आता कर्मेंद्रियाचे उपयोग सांगितले बरं का. पहिल्यांदा शरीराची संगती, शरीरानं संगती, सहवास. दुसऱ्यांना वाणीच्या दृष्टीनं वाणीची आणि कानाची संगती, ज्ञानेंद्रिय. कानाने काय ऐकावं, संग कोणाचा करावा, यातले निर्णय थे. कानाने काय ऐकावं, विठ्ठला वाचून काय ऐकू ना. बरं, तिसरी गोष्ट, बोलतो मी काय बोलतो? समाधानासाठी बोले न हे मात, परी माझे चित्त नाही कोठे. समाधानासाठी बोले नाही. काय होतं आपल्याला? आता जो मनुष्य म्हणतो मी विठ्ठला वाचून ऐकणार नाही आणि माझ्या चित्ताचा भंग होईल, त्याचं संगत केली नाही, तो बोलत काय असेल? देवाबद्दलच बोलत असेल नाही, तो देवाबद्दलच बोलत असेल. पण तुकाराम महाराजांनी इथे थोडा हे त्याचा खुलासा वेगळा केला. समाधानासाठी बोले नाही मा. मी माझ्या आवडीनं देवाबद्दल बोलतो, पण मला जर दुःखी माणूस भेटला, मला जर साधक माणूस भेटला, मला प्रापंचिक माणूस भेटला, तर मी त्याच्याशी दुसरं काही बोलत नाही असं नाही आहे. मी बोलतो त्याच्याशी. मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही बोलता दुसऱ्या विषयावरून, तुम्हाला ऐकणं दुसऱ्या विषयावर कसं आवडत नाही? तर दुसरे आवडीनं ते बोलतात म्हणून मला ऐकणं जमत नाही. मी बोलताना त्याच्या समाधानासाठी बोलतो, कारण माझा निर्णय असा आहे की कुणाचं समाधान नाही बिघडवायचं. कारण प्रत्येक मनुष्य माझ्याकरता देव आहे, त्याचं समाधान करूनच मी पुढे जाईन असं जर आहे. आणि त्याच्या जर व्यवहारातली एखादी जर क्युरी असली, कमीपणा असला, तर त्याला त्याचा निर्णय सांगावा लागतो, मग थोडं बोलावं लागतं. समाधानासाठी बोले न हे मात. तर दुसऱ्याचा समाधानात माझं समाधान आहे म्हणून मला जर भेटला आणि तो जर साधक भेटला. एक, शंकर महाराजांनी 2 प्रकारचे अर्थ केले. साधक जर भेटला की त्याला तत्वज्ञानाची आवड आहे, आणि तत्वज्ञानाची आवड असली म्हणून तुकाराम महाराजांसारखा भक्त भेटला, ते तत्वज्ञानातही एक्सपर्ट आहेतच. मग ते त्याला विचारते हे तत्व कसं, ते तत्व कसं, वगैरे वगैरे असं विचारते. तर ते विचारल्यावर मी तत्व ते ऐकत नाही, मला विठ्ठलाचं नाम आवडतं असं म्हणून त्याचा चित्ताचा भंग नाही करायचा. आपल्या भंग होईल, त्याची वाणी जशी नाही ऐकायची, आपणही दुसऱ्या चित्ताचा भंग नाही करायचा. तुकाराम महाराज म्हणाले की तत्वज्ञानाच्या आवडीचा आणि अभ्यासाचा साधक भेटला तर त्याच्यासारखं मी त्याचे बोलेल तेवढ्यापुरतं, त्याचं समाधान करेल. एखादा प्रपंचातला दुःखी माणूस भेटला, त्यालाही बोलेल की बाबा प्रारब्धाचा भाग असतो, हे तुझ्यात दुःख आलंय, तुझ्या दुःख मी सांगतो लवकर जाणार आहे, तू फक्त एवढे नियम पाळ, तू फक्त असा जप कर, मग तुझं दुःख कमी होईल. तुला काही दर्द आहे ना, अमुक औषध घे. ज्या प्रकारचं दुःख असेल, ज्या प्रकारच्या प्रपंचातली समस्या असेल, त्या प्रकारचं आपल्याला कळत असलेलं त्याला पाहून, त्याच्या मनात मन घालून, त्याला समाधान देऊन मग पाठवतो त्याला. एकीकडे साधकाला त्याच्या ज्ञानाची गोष्ट सांगतो, एकीकडे प्रपंचाला त्याच्यातले उपाय सांगतो. हे मी बोलतो, पण काय? समाधानासाठी बोले नाही मग परी माझे चित्त नाही कोठे. मी त्यांच्याकरता निरनिराळ्या प्रकारची मात बोलतो, त्यांच्या समाधानासाठी वेगळ्या प्रकारची गोष्ट बोलतो. ज्ञानातलं बोलतो, साधनेतलं बोलतो, प्रपंचातलं बोलतो, दुःखातलं बोलतो, दुःख परिहाराचं बोलतो, सगळे विषय बोलतो. पण त्या विषयात मी कुठेच नसतो. परी माझे चित्त नाही कोठे. माझं चित्त मी बोलत असलेल्या, त्याच्या समाधानासाठी मी बोलत असलेल्या कुठल्याच विषयात माझं चित्त नसतं. माझं चित्त भगवंताकडे लागलेलं असतं आणि मी त्याच्या समाधानाकरता बोलत असतो. चित्त एकीकडे ठेवून माणूस दुसरीकडे बोलू शकतो का? हो, बोलू शकतो. कसं? एखादी स्त्री व्यभिचारिणी असली आणि तिला आपल्या नवऱ्याला झोपी जाऊन कुठेतरी जायचं असलं तर ती पती जागा असेपर्यंत इतकं त्याच्यासारखं बोलती
की त्याला वाटतं की हिच्यासारखी पतिव्रता जगात अनसूया नाही, शांडिली नाही, कोणीच नाही असं वाटावं, इतकी त्या ठिकाणी बोलते. अशी गोष्ट आहे. हां, काय पतिव्रता प्रियसी नाही, रहाटे जारेशी जावया लागे असं वर्णन आहे. दोन्ही उदाहरण आहेत माऊलीने दिलेली. तर ती जशी लबाड स्त्री असते त्याप्रमाणे एखादा माणूस बोलत असला तर आपलं चित्त परमेश्वराकडे लावलेलं असताना त्याला समाधान व्हायचं एवढंच बात असते ना. त्याला काय आपल्याला थोडंच बदलायचं असतं, आपलं असतं ते असतं. म्हणून समाधानासाठी मी एखाद्याची गोष्ट बोलेन, त्याचा जो विषय असेल तो, साधक असला साधक, प्रापंचिक असला प्राथमिक, व्यावसायिक असला व्यावसायिक, दुःखी असला दुःखी, त्याच्या समाधानाकरता मी बोलेन. त्यावेळेला मी विठ्ठला वाचून बोलतोय असं आपल्याला दिसेल, पण माझं चित्त मात्र त्यातल्या कोणत्याही विषयात नसेल. माझं चित्त भगवंताकडे सारखं लागून राहिलं असेल, अशी गोष्ट आहे, लागून राहिलं असेल. त्याला एक दृष्टांत देतात की देह आपुलिया परी हिंडे, बरं का, देह तरी आतुलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मुडे मानसी. याच्याकरता दृष्टांत दिलाय माऊलींनी 13व्या अध्यायात, की ज्याप्रमाणे एखादा लोभी माणूस असतो तर त्याचं चित्त सतत आपण पुरून ठेवलेलं धन त्याच्याकडे चित्त असतं, बरं का, पुरून ठेवलं असतं, पण तो लौकिकात आपल्यासारखा बोलत असतो. त्याप्रमाणे महात्माचं चित्त, त्याचं मन आणि परमेश्वराच्या तत्वाकडे गुंतलेलं असतं आणि तो व्यवहारात आपल्याशी बोलत असतो, असं असतं. तर त्याप्रमाणे मी व्यवहारात बोलेन. आणि तो काही गुन्हा होत नाही, कारण व्यवहारातल्या माणसाला त्याचे फक्त उत्तरं देणं एवढंच अपेक्षित असतं. तुम्ही कसे आहेत ते त्याचं काही त्याला घेणं नसतं. त्याचा मार्ग मिळाला म्हणजे झालं काम त्याला, अशी गोष्ट आहे. म्हणून तो दोष येत नाही आणि आपल्या चित्ताचा भंग होत नाही आणि त्याचंही समाधान होतं. 3 गोष्टी एका कामात होतात. आलेल्याचं समाधान करून पाठवलं जातं, आपल्या चित्ताचा भंग होत नाही, ते परमेश्वराकडे लागून असतं, आणि वाणीनं आपण त्याला बोललं तरी त्याच्याकरता, त्याच्या समाधानाकरता बोललेल्या वाणीचा दोष आपल्याला येत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून काय, समाधानासाठी बोलेन मी मात, परी माझे चित्त नाही कोठे. इतर विषयात विठ्ठल सोडून विठ्ठल हे नाही, अशी गोष्ट आहे. अशी जी संगती असते तात्पुरती, आता ही सहवासाची संगती नाही बरं का. एखादा दुःखी आला, एखादा साधक आला आणि आपल्याला बोलला काहीतरी, त्याच्या शंका असल्या तर त्या फेडण्यापुरती संगती असते. बाबा जा आता, ठीक आहे, झालं तुझं काम, अजून काही बोलायचं आहे का, बोलायचं असलं तर बोल, 2 मिनिटं थांबतो. तर हा सहवास नाही, ही तात्पुरती संगती आहे. ही संगती बाधक होत नाही आणि त्याचं समाधान झाल्याचं, त्याच्यातही देव असतो, तोही समाधानी होतो, अशी गोष्ट आहे. परंतु अशाची संगती कामापुरतीच केली जाते आणि माझ्या आवडीनिवडीचं जे असतं त्याची संगती मी शांतपणे करतो, भरपूर करतो, त्याचा सहवास करतो, त्याच्याकडे 7 दिवस राहायला जातो, त्याला माझ्याकडे बोलावतो, त्याची संगती मला भावते, माझी त्याला भावते. दोघांचा एक विषय, तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी वितरी, असं गोपींच्या सारखी आमची संगती घडते. त्याच्याकरता 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी त्याच्याकडून आपलं आणि आपल्याकडून त्याची संगती कशी करीन किंवा न करीन हे सांगितलं. पण माझी संगती माझ्या आवडीनुसार असेल तर मला आवडतं काय, त्याच्याकरता आवडीच्या संगतीचा प्रकार 4थ्या चरणात महाराजांनी सांगितला. काय सांगितलं, जीवाहुनी मदतेची आवडती, आवडेच्या चित्ती पांडुरंग. ते लोक मला माझ्या जीवापेक्षा आवडतात की ज्यांच्या चित्तात पांडुरंग आवडतो. मग त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यासोबत जेवणं, त्यांच्याशी संगती करणं, 8-8 दिवस राहणं, हे त्याच्या संगतीत मी करतो, कारण मला ते जीवाहून आवडतात, अशी गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारानं मला जीवाहून ते आवडतात की ज्यांच्या चित्तामध्ये काय, जीवाहुनी मदतेची आवडती, आवडेच्या चित्ती पांडुरंग. ज्याच्या चित्तात पांडुरंग आवडतो ते मला माझ्या जीवापेक्षा आवडतात.
कारण माझ्या जीवाजवळ जो माझं चित्त आहे त्या चित्तातही पांडुरंग आवडतो. ते त्याच्या पांडुरंगाच्या आवडीचं चित्त ते काही बोलायला लागले की माझा पांडुरंग माझ्यावर प्रसन्न होतो. माझ्या पांडुरंगाच्या आवडीने मी बोलायला लागलो की त्याच्यातला पांडुरंग खुश होतो. म्हणून 2 पांडुरंग 2 भक्त एकत्र आले तर 4 जणांची संगती होते आणि ती आवड वाढत जाते. म्हणून आवडीनिवडीचा प्रश्न आणि संगतीचा प्रश्न, 3 चरण संगती. मी त्याच्या सहवासात राहणार नाही, मी त्याची वाणी ऐकणार नाही आणि मी त्याच्याशी बोलताना बोलेल, पण माझं समाधान काही बिघडणार नाही, त्याचं करून मी जाईल. हा मधला मार्ग आहे. तिसरा मधला मार्ग आहे. चौथा मार्ग जो आहे, पहिले 2 मार्ग विरुद्ध नको, तिसरा मार्ग ॲडजस्टमेंट, तडजोड, त्याचं समाधान केलं पाहिजे. बस थोडा वेळ थांबतो, बोलतो. आणि चौथं चरण आहे ते एकदम पॉझिटिव्ह आहे. का? जीवाहोनी मदतीची आवडती आवडीच्या चित्ती पांडुरंग, अशी गोष्ट आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाची येरा मान विधी पाळणा पुरते. देवांची ते भूते म्हणून या देवाने निर्माण केले. विधी आहे, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. एकदम एकटं नाही चालत, म्हणून मी बोलतो. विधी पाळण्यापुरता त्यांना मान देतो. पण माझे सज्जन सांगाती ते माझे सोयरे, तेच मला जीवाहून आवडतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जीवाहून मदतीची आवडती पाय आठवे काय, जीवाहून मदतीची आवडती आवडीच्या चित्ती पांडुरंग. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे संग करण्याची आवड आणि संगतीच्या लोकांच्या आवडीची आवड, या 2 गोष्टी सांगितल्या. आणि निर्णय केले आणि निर्णय करण्याची कारण मीमांसा महाराज शेवटच्या चरणात सांगतात. निर्णय करण्याच्या कारणाची मीमांसा सांगतात. मग त्यांना असं विचारलं की कोणाचा तुम्ही चित्ताचा भंग करण्याचा संगतीच करणार नाही, त्याला तिकडूनच पाठवून देणार. विठ्ठला वाचून बोलणाऱ्याची वाणीच तुम्ही ऐकणार नाही आणि तुमच्या आवडीच्या वेगळ्या आवडीच्या असणारा कोणी विचारणारा भेटला तर त्याच्या समाधानापुरतंच तुम्ही बोलणार. म्हणजे दोघांचा पूर्ण त्याग करणार नाही, एखादा थोडा स्वीकार करणार. आणि चौथा मात्र सांगितलं की मला जीवाकडून आवडतो खूप, माझा जीवसुद्धा मला इतका आवडत नाही, इतका आवडतो. कोण? आवडीच्या चित्ती पांडुरंग, याच्या चित्तात पांडुरंग आवडतो, तो मला जीवात आवडतो. हा निर्णय पक्का आहे. तिसऱ्या चरणातला अर्धा आहे आणि बाकीचे पहिले 2 आहेत ते पूर्ण निगेटिव्ह आहे. लक्षात आलं का? 2 निगेटिव्ह निर्णय, एक समन्वयाचा निर्णय थोड्या वेळापुरता आणि एक जीवाभावाचा निर्णय, असे 3 निर्णय आपल्यालाही आपल्या जीवनात करावे लागणार. आणि या सगळ्यांचा आदर्श आहे. त्या तिसरा जो निर्णय आहे की मला ते जीवापासून आवडतात, ते आवडतात. तर का आवडतात जीवापासून? तेच का आवडतात, दुसरे का आवडत नाहीत? त्यांचा माझा विषय पांडुरंग आहे. पांडुरंगच का आवडतो? तर त्याचं उत्तर शेवटच्या तुका म्हणे, तोची जाणे माझे हित. तुका म्हणे माझे, तोची जाणे हित. कोण? जो मला जीवाहून आवडतो तोच माझं हित जाणतो. ज्याला पांडुरंग चित्तात आवडतो तोच माझं हित जाणतो. माझ्या चित्तात मला पांडुरंग आवडतो, तो पांडुरंगच माझं हित जाणतो, म्हणून मी चित्त त्याला समर्पण केलेलं आहे. आणि तो पांडुरंग ज्याच्या चित्तात आहे ते माझ्या चित्ताच्या समान चित्त आहे, म्हणून त्याचं हित त्याला कळतं, म्हणून त्यानं चित्त पांडुरंगाला आवडीला दिलंय, म्हणून पांडुरंगाने त्याचं हित केलंय. आणि तो जर मला मिळेल तर माझं चित्ताची व्याख्या, माझ्या चित्ताची अवस्था, माझ्या हिताची व्याख्या आणि माझं हित जाणारा पांडुरंग याशी तो जुळताना आहे, म्हणून मला तो जीवापासून आवडतो. हा शेवटचा निर्णय. तर बाकीचे निर्णय काय आहेत? तर या निर्णयाला खीळ पडेल म्हणून बाकीचे नको हे निर्णय आहेत. आणि या निर्णयाला जेवढे अनुकूल आहेत तेवढा निर्णय अनुकूल आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून मनुष्यानं हिताचा विचार करून, आवडीचा विचार करून आणि संगतीचा विचार करून, 3 सूत्र आहेत याच्यात. संगती असेल तशी आवड होते आणि आवड असेल तशी संगती होते. संगती असेल तसा संस्कार होतो
संस्कारानं आवड बदलते. संस्कार असेल तशी क्रिया होते आणि क्रिया होईल तसं फळ मिळतं. परमात्मा प्राप्तीचं उत्कृष्ट फळ जर मिळायचं असेल तर चित्तात सतत परमात्मा असला पाहिजे. हे कर्म आहे त्याला. काय ऐका, परमात्म्याच्या कायम प्राप्तीचं जर फळ मिळवायचं असेल तर तो परमात्मा चित्तात सतत राहायला पाहिजे. हे त्याचं साधन, हे त्याचं साधन आहे. ते साधन कायम आपल्या चित्तात तो परमात्मा राहण्याकरता त्या चित्ताचा भंग न झाला पाहिजे. म्हणून भंग करणारे जे मिळतील त्यांना बाजूला सारून देईल. आणि या चित्तात पांडुरंग राहणं हे ज्याने पोषक असेल, म्हणजे ज्याच्या चित्तात पांडुरंग असेल, ज्याला आवडत असेल, त्याची संगती करून त्याला जीवाभावानं मी माझा मित्र बनवी. त्याच्यामुळे माझं हित होईल, कारण तोच माझं हित जाणतो आहे. आणि अनेकांच्या चित्तनेदी बोला, अनेकांच्या चित्तनेदी बोला. तर पांडुरंग ज्याला आवडतो त्याचंच संग करीन, त्याचीच वाणी ऐकेन विठ्ठलाची, त्याचंच माझं समाधान त्यात होईल. तो मला जीवापासून आवडतो, मी त्याला जीवापासून आवडेल आणि आम्हा दोघालाही पांडुरंग त्या ठिकाणी आवडेल. असं जे आमचं हित आहे, तो हित माझं तो जाणतो आहे, करेल तोच. म्हणून त्याच्याच बोलण्याला मी चित्त देईन आणि त्यांच्या बोलण्याला चित्त देणार नाही. तुकाराम महाराजांनी आपले एक 4-5 निर्णय आपल्यापुढे त्या ठिकाणी ठेवले आणि हा जीवनाच्या विचाराचा निष्कर्ष आहे. विचाराच्या निष्कर्षातून निर्णय होतो, निर्णयाच्या योग्यायोग्येतून त्याचा निश्चय होतो. आपला निश्चय अशा पद्धतीनं बोलला जातो आणि अशा संतांनी जीवनाचा काढलेला निष्कर्ष, घेतलेला निर्णय, केलेला निश्चय, तो ज्या वेळेला हे बोलून जातात, बोलून ठेवतात आपल्या पुढे, त्यावेळेला आपण जर भाग्यवान असू, आपण जर विचारवान असू, आपण जर सभ्य असू आणि आपण आपल्या कल्याणाच्या पथावर आपल्याला जर चालायचं असेल तर हे निर्णय म्हणजे जीवाचा जीव बनवावेत. हे निर्णय आपल्या जीवनात हळूहळू आणावेत. ते पुरे येण्यासाठी त्यांची संगती करावी, ते येण्यासाठी त्यांचं चिंतन ऐकावं, त्यांनी मांडलेले विचार ऐकावेत, त्यांची संगती ग्रंथरूपाने करावी, सज्जनांच्या पद्धतीनं करावी, त्यांचे निर्णय ऐकावेत, त्यांच्या वाङ्मयाचा विचार आपण पाहावा आणि हळूहळू आपले निर्णय असे बनवून आपले जीवन यात्रा सफल करायला दुसरं काहीच लागत नाही, अशा प्रकारची सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा निष्कर्षात्मक, निर्णयात्मक, निश्चयात्मक आणि अनुसरणात्मक अशा प्रकारचा निर्णय आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण वाणीला विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे तो